नमस्कार. मी सहदेव दिनकर पालव, जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा चुनाकुळ नंबर 1, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी. विज्ञान प्रदर्शनाच्या निमित्ताने दिव्यांग गटातील विद्यार्थ्यांसाठी बनवलेल्या प्रतिकृतीचे सादरीकरण आज मी तुमच्यासमोर करणार आहे. या प्रतिकृतीचे नाव आहे बहुपयोगी साहित्य. त्या नावाप्रमाणेच या प्रतिकृतीचे खूप सारे फायदे आहेत, खूप सारे उपयोग आहेत. वेगवेगळ्या पद्धतीने त्याचे आपण उपयोग करू शकतो. म्हणजेच एका साहित्यापासून अनेक वस्तू म्हणजे साहित्य तयार होऊ शकतात, ते तुम्हाला मी दाखवणार आहे. यापासून आपल्याला सर्वात पहिलं म्हणजेच चालते फिरते बेसिन. यापासून अजून दुसरी गोष्ट आपल्याला बघता येईल ती म्हणजे एकच बेसिन म्हणजे एक छोटे बेसिन, एका बेसिनचाच उपयोग करून आपण साहित्य तयार होऊ शकतो. तिसरा आहे मोठे टेबल. चौथा आहे लहान टेबल. पाचवा आहे दिव्यांगांसाठी व्हीलचेअर. सहावा आहे अभ्यासाची खुर्ची. सातवा आहे सामान वाहतुकीची ट्रॉली. अशा प्रकारे बऱ्याचशे साहित्य यापासूनच तयार होणार आहे, ते मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. प्रत्येकाची सविस्तर माहिती मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये माहिती करून देणार आहे. एक रचना आपण बघू शकतो या ठिकाणी, ती म्हणजे सर्वात पहिलं मी म्हटलं तुम्हाला की बहुपयोगी साहित्यामध्ये चालते फिरते बेसिन. आता चालते फिरते बेसिन बनवण्याचा उद्देश का आणि कशा प्रकारे ही कल्पना सुचली असेल, तर आमच्या आजूबाजूला असलेल्या दिव्यांग शाळा असतील किंवा कोणत्याही शाळेमध्ये असलेल्या दिव्यांग विद्यार्थी असेल, तसेच काही वृद्धाश्रम आहेत. मग अशा ठिकाणी आम्ही भेट दिल्यानंतर आम्हाला या साहित्याची निर्मिती करण्याची कल्पना सुचली. आपण नेहमीच पाहतोय की बेसिन्स जे असतात ते एका बाजूला कुठेतरी बसवलेले असतात. म्हणजेच पाण्याची व्यवस्था आणि बेसिन्स हे कुठेतरी एका साईडला त्याची व्यवस्था केलेली असते. परंतु दिव्यांग विद्यार्थ्यांना, दिव्यांग व्यक्तींना किंवा अपंग व्यक्तींना, वृद्धांना तिथपर्यंत जावं लागतं विशिष्ट कामासाठी म्हणूया. म्हणजेच हात धुण्यासाठी, तोंड धुण्यासाठी, स्वतःच्या स्वच्छतेसाठी, यासाठी तिथपर्यंत जावं लागतं. मग याच्यावरतीच आम्ही विचार करून आम्हाला कल्पना सुचली की जर दिव्यांगांना बेसिनपर्यंत जाण्याची गरज पडत असेल, म्हणजे सहाय्यक जर दिव्यांगांना तिथपर्यंत घेऊन जात असेल, तर आपण असं करू शकतोय की दिव्यांग विद्यार्थ्यांना दरवेळी प्रत्येक वेळी ही वर्गाच्या बाहेर जाण्याची आवश्यकता पडणार नाही, तर वर्गातच एका ठिकाणी कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये आपण बेसिनची व्यवस्था करू शकतोय, जेणेकरून त्यांना वेळोवेळी वर्गाच्या बाहेर जाण्याची गरज पडणार नाही. वृद्धांना देखील त्याच प्रकारे त्याचाच विचार करून आम्ही याची निर्मिती केलेली आहे. याचा सगळ्यात पहिला आपण म्हणूया चालते फिरते बेसिन. सगळ्यात वरती एक स्वच्छ पाण्याची टाकी बसवली आहे, ज्याचा उपयोग हात धुण्यासाठी, स्वतःच्या स्वच्छतेसाठीच म्हणजे तोंड धुण्यासाठी किंवा पाणी पिण्यासाठी देखील याचा आपण उपयोग करू शकतो. दुसरं, याच्या खाली आपण 3 नळ बसवलेले आहेत, जे आपण बघू शकतो की 3 वेगवेगळ्या उंचीवरती आहेत. त्याखाली एक बेसिन बसवलेलं आहे, प्रत्येकाच्या खाली एक बेसिन आहे आणि बेसिन मधलं पाणी हे खालच्या टाकीमध्ये जमा होणार आहे आणि जमा झालेलं पाणी हे आपण आपल्या बागेतील झाडांना देऊ शकतो. यासोबतच आपण इथे एक आरसा बसवलेला आहे, ज्या आरशाचा उपयोग हात धुतल्यानंतर किंवा तोंड धुतल्याच्या नंतर आपण चेहरा आपण त्यामध्ये बघू शकतो. दिव्यांग विद्यार्थी त्यामध्ये आपला चेहरा बघू शकतात. हात धुण्यासाठी स्क्रबरचा म्हणजेच हात घासून धुण्यासाठी याचा उपयोग करू शकतात. सोबत आपण ठेवलेला आहे हँडवॉश आणि त्यासोबत एक रुमाल देखील ठेवलेला आहे, जो हात पुसण्यासाठी होऊ शकतो. या चारही बाजूंचा, या प्रतिकृतीच्या चारही बाजूंचा आपण परिपूर्ण उपयोग करून घेतलेला आहे. 360 डिग्रीमध्ये फिरणारे हे एक साहित्य आहे, ज्याचा उपयोग आपण दिव्यांग विद्यार्थ्यांपर्यंत हे बेसिन घेऊन जाऊ शकतोय. त्यांच्यापर्यंत बेसिन नेल्यानंतर
आपण जागेवरती कुठे जिथे आपल्याला ठेवायचं असेल त्या ठिकाणी आपण ठेवू शकतो आहोत. म्हणूनच आपण खाली 360 अंशात फिरणारी चाके बसवलेली आहेत, ज्यांना स्टॉपर देखील आहे. जिथे आवश्यकता असेल तिथे आपण स्टॉप करू म्हणजे थांबवू शकतो आहोत. अशा प्रकारे एक चालते फिरते बेसिन सर्वात पहिला आपण बघितलं ते म्हणजे चालते फिरते बेसिन, ज्याचा उपयोग दिव्यांगांच्या शाळेमध्ये, हॉस्पिटल्समध्ये, हॉस्टेल्समध्ये, सार्वजनिक ठिकाणांमध्ये, सोबतच समारंभांमध्ये देखील करू शकतो. तात्पुरत्या कालावधीसाठी ठेवलेल्या समारंभांमध्ये याचा एक चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकणार आहे. अशा प्रकारे आपण एक चालते फिरते बेसिन आपण तयार केलेले आहे. यासोबत तयार होणाऱ्या विविध वस्तू मी प्रत्येकाचा एक वेगवेगळा व्हिडिओ बनवून त्याची सविस्तर माहिती मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. तर आपण बघितलं ते म्हणजे चालते फिरते बेसिन. धन्यवाद.